नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच काय DHS. तर बघा DHSच्या स्टाफ नर्स पदाचे म्हणजेच काय अधिपरिचारिका पदाचा नुकताच सिलेक्शन लिस्ट लागलेली आहेत, म्हणजेच काय निवड यादी लागलेली आहे. तर त्याच अनुषंगाने नागपूर विभागामार्फत एक महत्त्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. तर या अधिसूचनेत नेमकं काय दिलेलं आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा हे काय आहे, प्रतिमध्ये काय दिलेलं आहे, सोबत जोडलेल्या यादीनुसार उमेदवार. तर बघा ही अधिसूचना 14 फेब्रुवारी 2024ची म्हणजे आजची अधिसूचना आहे आणि उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूरतर्फे निर्गमित करण्यात आलेली आहे. तर विषय काय आहे अधिसूचनेचा, गट क पदभरतीत समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत. म्हणजेच काय, आता जी काउन्सिलिंग होणार आहे, आता बघा DHSची एक्झाम झाली, रिझल्ट आला, रिझल्टच्या नंतर सिलेक्शन लिस्ट आल्या. तर सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर काय असणार, आता तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि काउन्सिलिंग असणार. तर या काउन्सिलिंगच्या संदर्भातच ही अधिसूचना आहे. ओके, तर नेमकं काय दिलेलं आहे ते बघून घेऊयात. उपरोक्त विषयान्वये सूचित करण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क संवर्गातील पदभरती 2023च्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपणास अधिपरिचारिका या पदाकरिता सोबत जोडलेल्या यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी तसेच समुपदेशनासाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता खालीलप्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे. तर बघा 19 तारखेला नागपूर विभागामध्ये ज्या उमेदवारांचे अधिपरिचारिका या पदासाठी सिलेक्शन झालेले आहे त्या उमेदवारांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन म्हणजेच काय काउन्सिलिंगसुद्धा होणार आहे. ओके, तर करिता समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब म्हणजेच काय ॲनेक्शर 1 आणि ॲनेक्शर बी आणि ॲनेक्शर सी मध्ये काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनाचा तुम्हाला अवलोकन करायचं आहे. ओके, तर यासोबत जोडण्यात येत आहे. सदर सूचनेचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब मध्ये नमूद असलेल्या क्रमाने उमेदवारांनी त्यांचे मूळ दस्तऐवज व छायांकित प्रतीचे 2 म्हणजे स्वसाक्षांकारित म्हणजेच काय सेल्फ अटेस्टेड न चुकता आणावेत. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, एक सेट तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंटचा असणार आणि 2 सेट झेरॉक्स सेट असणार. ओके, झेरॉक्स सेट किती असणार, 2 असणार आणि हे झेरॉक्स सेट कसे असायला हवेत, सेल्फ अटेस्टेड असायला हवेत. ओके, तर तुम्हाला किती वाजता हजर व्हायचं आहे, 19 तारखेला सकाळी 9 वाजता आणि या ठिकाणी समुपदेशनाचा ठिकाण व पत्ता दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपण परिशिष्ट ब म्हणजेच काय ॲनेक्शर बी आणि ॲनेक्शर सी मध्ये काय दिलेलं आहे ते आपण बघून घेऊयात. ओके, तर बघा या ठिकाणी परिशिष्ट ब दिसत आहे. तर कागदपत्र तपासणी, तर या ठिकाणी उमेदवाराचे नाव, पदनाम, अर्ज क्रमांक आणि बैठक क्रमांक म्हणजे या ठिकाणी रोल नंबर येणार. ओके, आणि अर्ज क्रमांक म्हणजे काय, अप्लिकेशन नंबर, जो अप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन भरलेला होता त्याची प्रिंटआउट असेल तुमच्याकडे तर तो अप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ओके, आणि मित्रांनो या संदर्भात मी पूर्वी पण एक व्हिडिओ टाकलेला होता की कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत आणि कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड असणार. ओके, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सोबतच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज पडणार आहे. ओके, तर बघा तुम्हाला सगळ्यात आधी तर तुम्ही जो अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहात तो फॉर्म आणायचा आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर परीक्षेचे हॉल तिकीट आणायचे आहेत. ओके, सोबतच तुमच्याकडे जन्मतारखेचे प्रमाणपत्र असायला पाहिजे. ओके, जर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शालांत परीक्षा प्रमाणपत्र असल्यास सुद्धा चालतं. ओके, त्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजेच काय कास्ट सर्टिफिकेट आणि या ठिकाणी तुम्हाला तो तपशील भरून द्यायचा आहे. ओके, सोबतच जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच काय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणायचं आहे. ओके, सोबतच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे म्हणजेच काय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. सोबत अधिवास प्रमाणपत्र, तुम्हाला अट आहे की जो कॅन्डिडेट आहे तो महाराष्ट्राचा नागरिक असावा अशी अट होती, तर त्याकरिता तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. ओके, सोबतच जाहिरातीत
नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच काय, समजा जर BSc नर्सिंग जर असेल तर BSc नर्सिंगचे 4ही वर्षाच्या मार्कशीट, तर त्यामध्ये यामध्ये तपशील दिलेला आहे. SSC 10वीचा 12वीची मार्कशीट डिप्लोमा, 10वीचा मार्कशीट डिप्लोमा, पदवी जर झालेली असेल म्हणजे डिग्री जर झालेली असेल तर डिग्रीचा 4ही वर्षाच्या मार्कशीट सोबत पासिंग सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर सोबतच तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जायचं आहे. ओके, आणि समजा जर तुमचा GNM जर झालेला असेल म्हणजे पदविका जर झालेली असेल तर त्यावेळी तुम्हाला GNMच्या 3ही वर्षाच्या मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जायचं आहे. ओके, त्यानंतर समजा जर अनुभव प्रमाणपत्राची जर अट जर असती तर अनुभव प्रमाणपत्र घेऊन जायचं होतं, अदरवाईज अनुभव प्रमाणपत्राची गरज नाही. त्यानंतर रजिस्ट्रेशन नर्सिंग कौन्सिल, जो महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा जो रजिस्ट्रेशन आहे तो ओरिजिनल रजिस्ट्रेशन. जे बॉईज आहेत म्हणजे जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एकच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतो, परंतु फिमेल कॅन्डिडेट्सला नर्सचा वेगळा असतो आणि मिडवाईफचा वेगळा असतो, तर ते दोन्ही पण सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. सोबतच जर तुमचा रिन्युअल जर झालेला असेल, ओके, रिन्युअल जर झालेला असेल तर रिन्युअलची स्लिपसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. ओके, त्यानंतर आहे मान्यता प्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच काय, MSCIT सर्टिफिकेट. ओके, तर आता यामध्ये प्रश्न असा आहे की काही कॅन्डिडेट्स असे असणार की ज्यांच्याकडे MSCIT सर्टिफिकेट नाही, तर घाबरू नका, तरी पण तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, तुम्हाला पोस्टिंग भेटणार. परंतु जेव्हा तुम्ही जॉईन होणार तर विदिन 2 इयर्स तुम्हाला विदिन 2 इयर्स MSCIT सर्टिफिकेट सबमिट करून द्यायचा असतो. ओके, त्यानंतर समांतर आरक्षण, जसं की समजा तुम्ही अंशकालीन असणार किंवा प्रकल्पग्रस्त असणार म्हणजे कोटा क्लेम केलेला असेल, अगेन्स्ट जर सिलेक्शन जर झालेलं असेल तर समांतर आरक्षणाचा प्रमाणपत्र घेऊन जायची गरज नाही. परंतु तुम्ही फॉर्म भरताना जर कोटा क्लेम केलेला असेल तर मात्र तुम्हाला तो सर्टिफिकेट घेऊन जाणे आवश्यक आहे. भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ यापैकी कोणताही जर जे काही असेल तुमचा समांतर आरक्षण, तो सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचा आहे. सोबतच मित्रांनो या ठिकाणी परिशिष्ट क दिलेला आहे आणि परिशिष्ट क मध्ये काही उमेदवारांना प्रक्रियेबाबत काही सूचना दिलेल्या आहेत, तर त्या सूचना काय आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर बघा, पहिली सूचना काय दिलेली आहे, पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया सकाळी ठीक 9:30 वाजता सुरू होईल. सर्व उमेदवारांनी समुपदेशनाच्या ठिकाणी स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. ओके, त्यानंतर जे उमेदवार सकाळी 9:30 नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच समुपदेशनासाठी बोलवण्यात येणार. ओके, तर म्हणजेच काय, तुम्ही समजा तुमचा फर्स्ट रँक जरी असेल, ओके, परंतु तुम्ही जर का समुपदेशनासाठी जर उशिरा जर पोहोचत असणार तर तुम्हाला एकदम शेवटी कन्सिडर करण्यात येणार. ओके, त्यामुळे वेळेवरती हजर राहण्याचा प्रयत्न करा, किंवा इनफॅक्ट मी तर असं म्हणतो की तुम्ही 9:30चा टाईम दिलेला आहे तर ॲटलिस्ट 8:30 ते 9च्या दरम्यान तिथे प्रेझेंट राहायला हवं. ओके, त्यानंतर थर्ड काय दिलेलं आहे, समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार अनुपस्थितीत राहतील त्यांचा नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. ओके, त्यामुळे उमेदवाराने त्यांना काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसल्यास कारणांचा पुराव्यासह व पत्र, फोन किंवा प्रतिनिधी पाठवावा. ओके, जर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा कुठलीही इमर्जन्सी असेल आणि त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला जाणे पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवू शकता, अदरवाईज एक तुम्ही ईमेल करू शकता किंवा त्यांना फोनवरती सुद्धा कळवू शकता, परंतु तुमच्याकडे त्याचा एक ठोस पुरावा असायला हवा. ओके, तर प्रतिनिधींना केलेले नियम उमेदवारांस बंधनकारक राहतील. ओके, त्यानंतर चौथी आहे, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. याकरिता सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्याची एक स्वसाक्षांकित प्रत तयार ठेवावी. म्हणजे बघा, एक सेट कसा असणार तुमचा ओरिजिनलचा आणि वेगवेगळे 2 सेट तुम्हाला झेरॉक्सचे करायचे आहेत आणि 10 वाजतापासून तुमच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ओके, तर बघा, जो परिशिष्ट ब मध्ये या ठिकाणी तुम्हाला परिशिष्ट ब दिसतोय ना, तर परिशिष्ट ब मध्ये जो सिक्वेन्स लावलेला आहे, ओके, या सिक्वेन्सनुसारच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अरेंज करायचे आहेत. ओके, त्यानंतर 5वी सूचना काय आहे, मूळ प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही. ज्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आणि त्यांची निवडकरिता त्यांची
त्यांचा विचार करण्यात येणार नाही. ओके. 6वी सूचना काय आहे? प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहामध्ये समुपदेशन व नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येणार. ओके. त्यानंतर उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजून घ्यावी. काही शंका असल्यास त्याचे निरसन तेथेच करून घ्यावे. ओके. तुम्हाला जर काही जर त्याबद्दल डाऊट असेल तर तिथे जी कमिटी असेल त्यांना तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. ओके. निवडीसाठी पात्र उमेदवारांची संवर्गनिहाय अंतर्गत गुणवत्ता या सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलवण्यात येणार. तर बघा, DHSची एक्झाम जी होती ती ऑल ओव्हर महाराष्ट्राची झाली, परंतु ज्या डिव्हिजनमधून तुम्ही फॉर्म भरलेला आहात तर त्या डिव्हिजनची सेपरेट मेरिट लिस्ट प्रिपेअर करण्यात येणार आणि त्यानुसारच तुमचा समुपदेशन होणार आणि नियुक्ती देण्यात येणार. ओके. समुपदेशनास जाण्यापूर्वी उमेदवारांनी सभागृहात व सूचना फलकावर त्यांच्या संवर्गातील रिक्त पदांची माहिती काळजीपूर्वक पाहावी व वर नमूद उपलब्ध पदांमधून त्यांच्या पसंतीचे 2 ते 3 ठिकाणे निवडावीत. तर तुम्हाला चॉईस देण्यात येणार. बघा, या ठिकाणी प्रोसेस कशी असते? एक प्रोजेक्टर लावलेला असतो आणि एक डिस्प्ले असतो. त्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटलची माहिती असते, जिल्ह्यानुसार हॉस्पिटलची माहिती असते. जसं की आपण फॉर एक्झाम्पल चंद्रपूर डिस्ट्रिक्टचा विचार करूया, तर चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे काही रुरल हॉस्पिटल्स किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि जनरल हॉस्पिटल सगळ्यांची लिस्ट असणार आणि किती पोस्ट वॅकेंट आहेत ते पण मेन्शन केलेले असणार. तर त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस द्यायचा आहे. ओके. त्यानंतर 9व्या नंबरची सूचना काय आहे? समुपदेशन समितीकडे परिशिष्ट अ मधील समुपदेशनाचा नमुना सादर करावा व उमेदवाराने निवडलेल्या 2 ते 3 ठिकाणांमधून एक ठिकाण अंतिम करावे. तर बघा, तुम्ही 2-3 फायनल करू शकता, 2-3 तुम्ही चूज करू शकता. ओके. परंतु फायनल तुम्हाला एकच करायचा आहे आणि जो तुम्ही कमिटीला सांगणार त्याच ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटणार. ओके. आणि स्टॅट पोस्टिंग असते. DHSमध्ये DMER सारखं वेटिंग पिरियड नसतो. ओके. की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि 15-20 दिवस 1 महिना वाट पाहायचा आहे, तसं नाही. ज्या दिवशी तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन होणार त्याच वेळी तुम्हाला तुमच्या हातामध्ये ऑर्डर भेटतो आणि सेम डेला तुम्ही तुमच्या नियुक्तीच्या स्थानावरती जाऊन ड्युटी जॉईन करू शकता. ओके. तर 10व्या नंबरची सूचना आहे, उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यामध्ये करण्यात येईल. त्यामुळे रिक्त पदांमध्ये बदल होत राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा, समजून घ्या. फॉर एक्झाम्पल जनरल हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये 10 वॅकेन्सीज असणार आणि जो पहिला कॅन्डिडेट आहे त्यांनी जनरल हॉस्पिटल चंद्रपूर जर घेतला तर 10 पैकी मग एक वॅकेन्सी कमी झाली, तर वॅकेन्सी किती उरल्या? आता 9 उरल्या. तर प्रोजेक्टरवरती तुम्हाला म्हणजे त्या डिस्प्ले युनिटवरती दिसत असणार की एक वॅकेन्सी कमी झालेली आहे. म्हणजे आता वॅकेंट किती असणार? त्या ठिकाणी 9 असणार. सेकंड कॅन्डिडेट्सनी समजा जनरल हॉस्पिटल भंडारा जर चूज केला तर भंडाऱ्यामध्ये समजा 15 वॅकेन्सीज होत्या, तर एक वॅकेन्सी कमी झाली तर उरली किती? आता 14 वॅकेन्सीज. म्हणजेच काय, या ठिकाणी कंटिन्युअसली चेंज होत राहणार डिस्प्ले युनिटवरती. तर ते चेंजेस तुम्हाला कंटिन्युअसली ऑब्झर्व करत राहायचे आहे. ओके. तर त्यानंतर आहे 11व्या नंबरची सूचना, उमेदवाराने पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील. त्यानंतर उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. म्हणजे तुम्ही जो फायनल सिलेक्शन करणार प्लेसचा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे तो फायनल असणार. एकदा तुमचा नोंद जर झाली, तुमच्या परिशिष्ट ब मध्ये जर नोंद जर झाली तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस होणार नाही. ओके. त्यानंतर 12व्या क्रमांकाची सूचना काय आहे? उमेदवाराने समुपदेशन समितीचे पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराचे नियुक्ती आदेश तयार करण्यात येईल. ओके. तुम्हाला नियुक्ती आदेश तयार करण्यात येईल निश्चित केल्यानंतर, स्थान निश्चित केल्यानंतर. ओके. उमेदवाराने सदर नियुक्ती आदेश तपासून त्यात नमूद आपले नाव, प्रवर्ग, पदाचे नाव, पदस्थापनेचे ठिकाण, ओके, इत्यादी तपशील बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी व नियुक्ती आदेश मिळाल्याची पोहोच पावती द्यावी. ओके. तर तुम्हाला एक रिसिव्ड कॉपी त्यांना म्हणजे OC द्यायची असणार. ओके. त्यांना. ओके. तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव, प्रवर्ग, पदाचे नाव किंवा ज्या ठिकाणी पोस्टिंग मिळालेली आहे ते आधी कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना OC सबमिट करायची आहे. ओके. त्यानंतर 14व्या क्रमांकाची सूचना काय आहे? उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी तात्काळ समुपदेशन समितीस सूचित करावे.
सदर उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुमचा समुपदेशन होण्याच्या पूर्वी तुम्हाला तो डाऊट रेज करायचा आहे. जर का तुमचा समुपदेशन कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जर डाऊट घेत असणार तर त्याला कोणीही एंटरटेन करून घेणार नाही, त्याला व्हॅलिडेट करून घेणार नाही. ओके. त्यानंतर 15व्या क्रमांकाची सूचना काय आहे, नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलून देता येणार नाही. तर तुमचा एकदा ऑर्डर तयार झाला, ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटली, एकदा ऑर्डर तयार झाला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा ऑर्डरमध्ये चेंजेस करण्यात येणार नाही. म्हणजेच तुमचा जो नियुक्तीचा ठिकाण आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही किंवा बदलवून भेटणार नाही. ओके. तर या सगळ्या तुम्हाला सूचनाचा विचार करायचा आहे, ह्या सगळ्या सूचनाचा तुम्हाला पालन करायचं आहे. त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. वेळ दिलेला आहे 9:30 वाजताचा, परंतु तुम्ही 8:30 ते 9च्या दरम्यान त्या ठिकाणी प्रेझेंट असायला हवं. ओके. तर बघा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून घ्या, वाचून घ्या आणि हा जो PDF आहे या PDFचा तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार. तर हा PDF तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता. ओके. आणि व्यवस्थित ह्या सूचना बघू शकता. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला तुमच्या काही क्वेरीज जर असणार त्यासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत इझिली भेटणार. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.